नमस्कार. आजचा माझा व्हिडिओ हा केवळ विश्वास नांगरे पाटील जे नागपूरचे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आहे. मी असाच एक व्हिडिओ मध्ये प्रयागराजला गेल्यानंतर संगमावर केला होता आणि तिथल्या संगमावरून संवाद साधला होता. तो निर्भय बनोचे मुख्य विश्वंभर चौधरी यांच्याशी. चौधरी यांच्या जातीला लोक अधोरेखित करतात आणि प्रसंगोत्पात म्हणजे चौधरी जेव्हा संघ भाजप याला शिव्या द्यायला उपयोगी पडतात तेव्हा चौधरीचा उदो उदो केला जातो आणि जेव्हा चौधरींच्या याचा फायदा घेऊन झालेला असतो आणि ते वेगळी काही भूमिका मांडतात तेव्हा विश्वंभर चौधरी हे चौधरी आडनाव असलं तरीही ब्राह्मण असल्याची जाणीव करून दिले जाते आणि मग त्यांना तिथे अडकवलं जातं. मी असाच एक सल्ला सुषमा अंधारे यांना दिला होता की जेव्हा बुद्धिस्ट चळवळीत नॉन बुद्धिस्ट किंवा नॉन आंबेडकरियन कुणी येतं आणि तो या चळवळीत आपलं योगदान देऊ लागतो तेव्हा बुद्धिस्ट चळवळ अशा लोकांना स्वीकारत नाही. केवळ तुम्ही जेव्हा या चळवळीत येऊन म्हणजे अशा स्वरूपाच्या चळवळीत येऊन ब्राह्मण किंवा तत्सम जातींना शिव्या घालत असता म्हणजे मराठा ब्राह्मण या उच्चवर्णीय समजल्या गेलेल्या जातीला शिव्या घालत होत्या सुषमा अंधारे, तेव्हा त्यांना मानाचा वगैरे केला जात होता. आणि जेव्हा सुषमा अंधारे काही वेगळी भूमिका मांडू लागतात, पॉलिटिकल भूमिका मांडू लागतात, तेव्हा त्या मूळच्या आंबेडकरियन नसल्याची आठवण त्यांना करून दिली जाते. म्हणजे चौधरी काय अंधारे काय यांचा उपयोग कढीपत्त्यासारखा केला जातो. कढीला चव यावी यासाठी कढीपत्ता टाकला जातो आणि कढीचा भुरका मारताना कढीपत्ता तोंडात आला तर काढून फेकला जातो. अशी अवस्था होत असते. माणसं सत्ता सत्ताधीश आणि जवळच्याला अशी वापरत असतात. म्हणूनच आताचा संवाद हा अशा स्वरूपाचा विश्वास नांगरे पाटील यांच्यासाठी करणार आहे. विश्वास नांगरे पाटलांच्या बाबतची माझी काही मतं नक्की आहेत. विश्वास नांगरे पाटील हे एक आयकॉन आहेत. तरुण त्यांना फॉलो करतो, तरुण त्यांचे किस्से ऐकतो. ते एकमेव असे पोलीस अधिकारी महाराष्ट्रातले आहेत ज्यांच्या नावाने विचारदर्शन सुरू झालं. त्यांच्या नावाने लोक पोस्टर्स करून नांगरे पाटलांचं असं मत आहे असं म्हणून त्याला व्हायरल करू लागली. नांगरे पाटलांची भाषणं गाजतात, नांगरे पाटलांचं सगळंच गाजतच असतं. नांगरे पाटलांच्यावरती मी पण एक व्हिडिओ याआधी केला होता. नांगरे पाटील पवारांना भेटायला जातातच कसे? फक्त एका राज्यसभा सदस्य असलेल्या शरद पवारांना ब्रीफिंग देण्यासाठी मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर असलेले नांगरे पाटील जातात, ब्रीफिंग देतात, वस्तुस्थिती काय ते सांगतात आणि निघून येतात. अशी रिपोर्टिंग कोणत्याही संवैधानिक पदावर नसलेल्या माणसाला नांगरे पाटील करायला जातातच कसे हा प्रश्न मलाही पडला होता आणि तो प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारला होता. असंवैधानिक व्यक्तीला रिपोर्टिंग करायला नको. पाटील साहेब, आपण ज्या विचारधारेत वाढलात वावरलात त्या विचारधारेला तुम्ही एक केलेली कृती आवडली नाही की तुमच्या विरुद्ध आगपाखड सुरू आहे. नांगरे पाटील नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेत आणि या नागपूर शहरात ज्या संघाचं मुख्यालय आहे तिथे जाऊन नांगरे पाटलांनी भाषण केलं. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं. नांगरे पाटलांनी हे केलेलं कौतुक वेगळं आणि एकट्यानेच केलंय असं नाही आहे. जो जो संघाच्या संपर्कात येतो तो संघाच्या कामाचं कौतुकच करतो. सगळा प्रत्येक जण संपर्कात आलेला कौतुकच करतो. या कौतुकाच्या कार्यक्रमानंतर अचानक अनेक जणांना पोटशूळ उठला. त्या पोटशुळाने ते पेटून उठले आणि नांगरे पाटलांच्या विरोधात आग ओकू लागले. यात सगळ्यात मोठी होती ती काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाने, आता त्यांना साहजिक आहे
त्यांच्या राहुल गांधी मैं सावरकर नहीं हूँ मैं गांधी हूँ असं म्हणून, मैं माफी नहीं मागूंगा म्हणून ते संघाच्या विरोधात जातात. संघ देशद्रोही आहे असं मत मांडत असतात. त्यांचा गृहमंत्री संघाला नोटीस देतो, कर्नाटकचा नोटीस देतो. आणि अशा वेळी राज्याच्या पोलीस दलातील एक महत्त्वाचा पोलीस अधिकारी संघ मुख्यालयात जाऊन संघाचं कौतुक करणारं भाषण करतो. हे काँग्रेसला पटणारच नव्हतं. त्यामुळं काँग्रेसवाल्यांनी यावर तुफान आगपाखड केली. झालं ना नांगरे पाटील साहेब, विश्वंभर चौधरी, सुषमा अंधारे यांच्यासारखं आपलं, म्हणजे ज्यांनी आपला उपयोग या लोकांना, म्हणजे नांगरे पाटलांचा उपयोग या लोकांना त्रास देण्यासाठी होऊ शकतो म्हणून नांगरे पाटलाच्या मागे जे खंबीरपणे उभे राहिले तेच काँग्रेसवाले आता नांगरे पाटलांना संघी ठरवू लागले. तेच काँग्रेसवाले. मला एक कधी कधी कळत नाही, काँग्रेसवाल्यांचं सोडा, त्यांचा स्क्रू ढिला आहे, ते काही करू शकतात. म्हणजे त्या बिचाऱ्यांवर बोलावं आणि वेळ खर्ची घालावा अशी स्थिती अजिबात नाही आहे. मला राज ठाकरेची कमाल वाटली. हो मिस्टर राज ठाकरे, हे त्यांना लवकर कळतं, सुषमा अंधारे असं म्हणतात, मिस्टर राज असं ते त्या म्हणत असतात. म्हणून मला त्यांना हो मिस्टर राज साहेब ठाकरे असं म्हणूया आपण, उगाच अनादर नको, यायचे मनसे घराकडं कशाला म्हणून. तर राजसाहेब, ज्या संघाला आपण शिव्या घातल्या त्या संघाच्या कुशीतून मुशीतून वाढलेल्या भाजपसोबत सत्तेची मधुर फळं चाकताना आपण मोठे आनंदी होतात. 1995 ते 99 या काळात राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केलेली नव्हती. ते शिवसेनेतच होते. बाळासाहेबांच्या नंतर दुसरे का तिसरे यावरून वाद होता. ते शिवसेनेतच होते आणि सत्तेची फळं चाखत होते. याच बाळासाहेबांनी याच संघाला सुद्धा पाठिंबा दिलेला होता आणि राज ठाकरे संघाच्या कामाचं कौतुक करत होते. तेव्हा काय झालं, म्हणजे उगाच उठायचं आणि बडवत सुटायचं, ही राज ठाकरेंची दुहेरी भूमिका चालली आहे. काय आहे, ठाकरी भाषा दाखवून देऊ, खळखट्याक करून देऊ म्हणून जे स्वरूपात शिव्या घालणं चाललंय ना, ते हे असलं ऐकून येण्यासाठी तर अजिबात नाही. काही फरक पडत नाही. काय होईल आयुष्यात, होऊन काय होईल, मनसैनिक येतील, थोबाडतील, फोडतील, मारतील, याच्या पलीकडे तर आयुष्यात काय वाईट होणार नाही ना. पण ही दुहेरी भूमिका कशी काय अशी राज ठाकरेंची, बीच में मेरा चांद घेऊन हे का आले, मला हाच प्रश्न आहे. बरं, हे काही एकट्या नांगरे पाटलांनी कौतुक केलं आणि जगात पहिल्यांदा घडलंय असं घडलंय का? नाही. याआधी शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक 2दा केलेलं आहे. एकदा तर उदय निरुडकरांनी घेतलेल्या GTVवरच्या मुलाखतीतच केलं होतं की संघासारखं योगदान कुणाचंच नसतं म्हणून. 2 वेळेला शरद पवारांनी कौतुक केलंय. मग शरद पवारांनी कौतुक केल्यावर या काँग्रेसला शरद पवारांना शिव्या नाही घालाव्या वाटल्या. शरद पवारांना भेटायला जाऊन ब्रीफिंग करणारे नांगरे पाटील शरद पवारांच्या विचारधारेवर चालत असतील आणि ते संघाचं कौतुक करणार असतील तर ते शरद पवारांच्या दिशानिर्देशावर चालत आहेत. राजसाहेब, ही टीका शरद पवारांवर आहे, नांगरे पाटलांच्यावरती नाही, कारण ते त्यांच्या मार्गाने जात आहेत. आणि नांगरे पाटील साहेब, बघितलं ना, तुम्ही जेव्हा वेगळी भूमिका घ्याल तेव्हा तुमची गरज संपलेली असते, तुम्हाला फाट्यावर मारलेलं असतं. त्यामुळे या अशा राजकीय भूमिका घेऊन पोलीस दलाने काही कृती करण्यापेक्षा राजकीय म्हणत नाही मी, शब्दाचा वेगळाच अर्थ होतो, गैरराजकीय भूमिका घेऊन आपलं काम, नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडत काम करणं आवश्यक आहे. नांगरे पाटलांना आपला चौधरी झालाय, आपल्या अंधारे झालाय हे एव्हाना लक्षात आलं असेल. नमस्कार.